दैनिक बाजारभाव, कृषी वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सबस्क्राईब करा आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी। तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये। तर दैनिक कृषी सल्ला या सदराअंतर्गत आपण घेऊन आलेलो आहोत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा एक महत्त्वाची बातमी आणि महत्त्वाचा सल्ला। तर नेमका काय आहे ते आपण थंबनेलमधून पाहिलंच असेल। तर त्याआधी एक छोटीशी विनंती, कृपया चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या कृषी सल्ला आणि मनोरंजन तसेच अनेक प्रकारच्या शेतीविषयक तसेच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। तर कांदा पिकासाठीचा हा सल्ला आहे। तर कांदा काढण्या अगोदर आपल्याला काय करायला हवे याबद्दलची आपण माहिती यामध्ये देणार आहोत। तर काढणीस तयार असलेल्या रांगडा कांद्यासाठी आपल्याला 4-5 गोष्टी थोड्या लक्षात ठेवायच्या आहे। जसं की पहिली गोष्ट म्हणजे कांदा काढणीच्या 10 ते 15 दिवस अगोदर त्याला पाणी देणे म्हणजे इरिगेशन हे बंद करावे। त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे पिकाची काढणी 50% माना पडल्यानंतरच करावी, त्याआधी करू नये। त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह 3 दिवस सुकण्यास पडू द्यावा, जेणेकरून त्यातलं मॉइश्चर पर्सेंट जे आहे ते चांगल्या प्रमाणे घटेल। आणि त्यानंतर आपल्याला चौथी गोष्ट म्हणजे काय करायचं आहे की कांद्याची पूर्ण सुकलेली जी पात आहे 2 ते 2.5 सेंटीमीटर लांबमान ठेवून कापायची आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी जी ही लांबी आहे त्या लांबीने कापू नये। त्यानंतर जोड कांदे, डेंगळे आलेले आणि चिंगडी कांदे हे काढून टाकायचे आहेत आपल्याला। त्यानंतर पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की उर्वरित चांगले कांदे जे आहेत ते गोळा करून आपल्याला सावलीत 10 ते 12 दिवसासाठी राहू द्यायचे आहे। तर कास्तकार बंधूंनो, हा होता कृषी सल्ला कांदा या पिकासाठी आणि त्याचे कांदा काढणीपूर्वी करावयाचे नियोजन। तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा। आणि त्याचप्रमाणे जर अशाच प्रकारचे तुम्हाला दररोज अपडेट्स हवे असतील तर कृपया आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। हा सल्ला डॉक्टर शैलेंद्र गाडगे आणि डॉक्टर AS थंगासामी त्याचप्रमाणे डॉक्टर मेजर सिंह यांच्यातर्फे देण्यात आलेला होता। ICAR म्हणजेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद, कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे यांच्यातर्फे देण्यात आलेला हा सल्ला आहे। तर व्हिडिओमध्ये जे माहिती सांगितली ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथेही तुम्ही ती वाचू शकता। तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, नमस्कार आणि जय महाराष्ट्र।